स्पर्धेचे आयोजक हरिश्चंद्र जाधव साहेब, नरेशदादा मिनमिन आणि गणेशदादा मोडक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविकास आघाडी चषकामध्ये 2 एंट्री बाकी आहेत. 22 ते 25 मे दरम्यान 2 एंट्री बाकी आहेत. जर कोणत्या टीमला एंट्री घ्यायची असेल तर मात्र संभाजी पथारे सर, हरिश्चंद्र जाधव साहेब, नरेशदादा मिनमिने यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद. या ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये आवाज पियुषजी बाबरे यांचा. ओव्हर टू पियुष. चला, धामणी टीमचे एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी येतात. अग्रिसेना भडवल टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत आणि या पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत पियुष बाबरे यांचा. चला, अग्रिसेना भडवल टीम साठी या मॅच अक्षय गडगे दादा यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यास. ऑल दी बेस्ट अग्रिसेना भडवल आणि त्याचबरोबर धामणी टीम. या ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये आवाज पियुष बाबरे यांचा. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम डिक्सल. हॅलो हॅलो चेक. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सरपंच ग्रुप चषक आयोजित सरपंच चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलकडे आपण वळूयात. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 2 ताकदवार टीम मध्ये ताकदवार संघर्ष. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता. एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल. धाव घेण्याची संधी आहे. मिस्टेक आणि मिस्टेक. कल्पेश मोरे यांचं आगमन झालेलं. त्यांना विनंती यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत. पहिलाच बॉल डॉट बॉलच्या इथून झाले सांगता. हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित ओळखू शकलेले नाहीयेत. फिंगर रोल केले बॉलवरती. हेमंत स्ट्रायकर बॉलर ऑफ टीम भडवल. पहिलाच बॉल इथून फेकला त्यांना डॉट. निर्धाव चेंडूचे सांगता. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टेक स्वप्नील कडून. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाई जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पायाच्या साह्याने बॉल अडवला आहे आणि जवळपास 3 धावा इथून रोखल्यात. 1 मिळणं कठीण होती. इनफिल्ड मध्ये जर बॉल अडवला असता पहिल्या अटॅम्प्टमध्ये स्वप्नीलनं, त्यासाठी त्याने प्रयत्न केला. रनआउट साठी त्याने चान्स घेतला, रिस्क घेतली आणि त्या रिस्कचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून झाला. या बॉलवरती धावा 3 मिळाल्यात. धावा फलकेचा इथून झाला. श्री गणेश सरपंच ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात. अफाट मेहनत. फ्रेश लॉट्सला आपण गेले. सुरुवात पहिलीच मॅच लक्ष्मणजी पडवल साहेब पुरस्कृत अथर्व श्रवण 11 यशोदीप डिक्सल या टीमनं पहिली मॅच जिंकली. दुसरी मॅच आपण एन्जॉय करतात. वेगवान बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्लिक आउट केलं. सोकला इनफिल्डला क्लिअर करेल बॉल. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. इट्स ऑन 4. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. अनोखा गीत होता. 4च्या मदतीने संघाची धावा संख्या 7 वर दिया. पहिल्या ओव्हरचा खेळ तुम्ही पाहता. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतात. प्रथमेश चेतन आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश एज लागले पाठीमागे. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग रोहन पाटील होते. डायरेक्ट हिट देखील लगावली आहे. डॉट बॉलची झाली सांगता. दोन्ही संघ आपण पाहतायत ब्ल्यू ड्रेस कोट मध्ये. जिथे फिल्डिंग करत असताना अग्रिसेना भडवल जरी मरी माता क्रिकेट संघ दामणी आणि त्यांचा विपक्ष मध्ये अग्रिसेना भडवल या 2 टीम मध्ये दमदार कॉन्ट्रास्ट तुम्ही पाहतात. अवैध खेळण्याचा प्रयत्न इथून करण्यात आला. मिड ऑफला बीट केला. डीप मध्ये कपिल झोमटे वायडिश लॉंग ऑफला. चांगले फिल्डिंग या बॉलवरती. फक्त सिंगल.
1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 अंतिम बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरुवात जर आपण पाहिली हेमंत कालेकर यांची डॉटने जाणे सुरुवात केली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मिसफील्डच्या आला 3 धावा, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चौकार, चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती आले सिंगल. अवैध केल्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडूचे सांगतात डॉट बॉल. ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 वरती विथआउट लॉस 8 ऑन स्कोर कार्ड. सन्माननीय सचिनजी आयर साहेबांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. अग्रिसेना बडवल संघाचे पुरस्कर्ते त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. प्रमोद पाटील ज्यांचा वाढदिवस आज आपण पाहिला ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अश्विन मिनमिने जे मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्याचबरोबर 12th मॅनच्या भूमिकेमध्ये दत्ता, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख येते दत्ता, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये अविनाश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 पहिल्या ओव्हर मध्ये बिनगडी बाद 8 धावा धावा फलकावरती. 8 ऑन स्कोर कार्ड. प्लीज बी फास्ट. दोन्ही ऑफिशियलला विनंती. दिलेला वेलेश देखील बाहेर धावतात. 1 मिनिट उशिरा बडवल संघाची नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज चेतन. कमी गतीनं बॉल पीक केला. पिकअप स्ट्रोक. पॉवर पॅक फटका होता. बॉल काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. भव्य स्वागत अविनाश षटकार. धन्यवाद धन्यवाद. बॉलची डिमांड होते, त्वरित बॉल पोचवा. येस, कदाचित मॅच बॉल आला, षटकार आला. भव्य स्वागत अविनाश या क्रीडा नगरीमध्ये. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती चेतन आपण पाहिला. चेतनचा दणका काऊ कॉर्नरच्या वरतून पिकअप स्ट्रोक. लाईनला लवकर रेड करतात खेळाडूचे खासियत. 6च्या मदतीने टीमची टोटल 14 वरती 14 विथआउट लॉस. ओव्हर नंबर 2 मधील हा दुसरा बॉल ओव्हर द स्टंप्स. कमी गतीने टाकलाय. फिरकीपटू अविनाश आणि हा अविनाशचा लगेचच कमबॅक डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 मध्ये हा निर्धाव चेंडूचे सांगता फिंगर रोल करत असताना इन स्विंगर आउट स्विंगर ही दोन्ही अस्त्र अविनाशकडे. त्यानंतर वेग देखील दाखवण्यात आला. माहिती आहे व्हेरिएशन चांगलं अविनाशकडे. चांगला कॉन्टास्ट होईल यात मात्र शंका नाही आहे. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. गती कमी केली. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फटका. लॉंग ऑफचे खेळाडू पोहोचतील का कपिल. प्रयत्न चांगले चालू आहेत. त्याला झटका लागून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय. 2 धावा आतापर्यंत कंप्लीट. वाट पाहावी लागेल कदाचित पंच रेफर करत असताना की बाउंड्री लाईनच्या नक्की थांबलाय कुठे बॉल हे चेक करावं लागेल. लगेचच नेक्स्ट मॅच कडे आपण वळूयात. टॉस करण्यासाठी अंतरट आणि त्यांचा अगेन्स्ट टीम शेळू दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. चांगले प्रयत्न. बॉल अडवलाय का नक्की ते इथून पाहण्यासाठी पंचाने रेफर केलं. चला 4 धावा इथून मिळतील. थँक्यू. आणि बॉल देखील टप्पा कदाचित बाउंड्री लाईन वरतीच पडला. चौकार आला. 4च्या मदतीने संघाची धावत संख्या 18. स्कूप करण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. कमबॅक आपण पाहिलं. एक चौकार. पहिल्या बॉलवरती षटकार आला डॉट बॉल आला. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. चौथा बॉल डॉट आला. एकीकडे आपण पाहिलं तर फलंदाज चेतन तर दुसरीकडे बॉलर अविनाश. पुन्हा एकदा तयार. कमी गतीनं बॉल. प्रॉपर टप्पा पडलाय. निर्धाव चेंडूचे सांगता डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल आता इथून शिल्लक आहे. कमबॅक आपण पाहिला अविनाश
दोन मोठे फटके या ओव्हर मध्ये आलेत, परंतु प्रॉपर टप्पा पडल्याच्या नंतर अविनाशचा बॉल रीड करणं कठीण आहे. अंतिम चेंडू सॅकिंग एंडला चेतन. प्रॉपर पिचिंग, पाठीमागे बॉल, शॉर्ट दरम्यान मध्ये फिल्डिंग चांगली आहे. फक्त सिंगल एकच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 19 धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19 धावा धावफलकावर. थँक्यू. यानंतर होणारी मॅच स्वर्गीय वासुदेव इलेव्हन क्रिकेट संघ अंतराळ नीड विपक्ष शेऊ जे के शेऊ संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. जे के शेऊ विपक्ष वासुदेव इलेव्हन क्रिकेट संघ अंतराळ नीड. संघाची धावसंख्या 2 ओव्हर नंतर बिनगडी बाद 19 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आता केपी कपिल सोमटे आलेत बॉलिंग मार्क वरती. राजेंद्रजी वैकर यांचं सुद्धा आगमन, त्यांचं स्वागत. एक मोठी जबाबदारी या संपूर्ण स्पर्धेशी त्यांच्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये कपिल झोमटे स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज येतील. पुन्हा एकदा चेतन. अंतिम बॉल वरती एक सिंगल आली होती ओव्हर द स्टंप्स. हाफ टॅकर होता, एज लागले पाठीमागे, सिंगल साठी निघाले दोन्ही फलंदाज. एक रन इथून कंप्लीट. या बॉल वरती सिंगल एकच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 20 वरती. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत संतोष आप्पा शेळके देखील उपस्थित आहेत. संतोष आप्पा वैकरे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत. 3 रजनी आपण याच क्रीडांगणावरती पाहिलेल्या आणि तिन्ही रजनीचे प्रमुख अगदी आपण पाहिलं तर सिंहाचा वाटा उचलणार आहे संतोष आप्पाच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि इथून विकेट मैदानाच्या बाहेर पहिला धक्का धामणी टीमला बसत असताना फलंदाज पाहत. संघाची धावसंख्या हॅलो चेक. संघाची धावसंख्या आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती. पहिला ब्रेक थ्रू बॉलर कपिल सोमटे यांना पहिलं यश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईराज. वेगवान बॉल समोर उडवला, लॉंगॉन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक रोहित कंप्लीट केले 1 रन. कॉल दुसऱ्यासाठी लॉंगॉनला. फिल्डिंग चांगली, प्रॉपर थ्रो. बॉल सेंडला ऑन टू द स्टम्प्स. या बॉलवरती फक्त सिंगल एकच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा. 2 ओव्हर मध्ये 19 होत्या. या ओव्हरचा विचार केला 3 बॉल मध्ये फक्त 2 आला. 21 धावा 21. सॅकिंग एंडला आता चेतन. मोठी जबाबदारी चेतनवरती ॲज अ ओपनर. गोलंदाज तयार ओव्हर द स्टम्प्स. कमी गतीने बॉल हवेत खेळलेत. बॅकहँड एरियाला बॉल चालला. खेळाडू पोहोचेल का? दूरवरून आलेत. दर्जेदार झेल. राजेश आखाडे होते डीप मध्ये. मिड विकेट पर्यंत धावत आले आणि रनिंग कॅच त्याने पकडले. महत्वाचा गडी चेतन इथून बाद. थँक्यू. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कैलास शेडवैकर यांच्या वाढदिवसानिमित्त जानवान वाकस, चिंतामणी 11 वाकस, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वाकस
आणि सरपंच ग्रुप वाकस यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. संतोष अप्पा वैकर यांचा प्रमुख ठळक हिस्सा राहिलेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करतात. सर्व खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एक विशेष जबाबदारी सर्व या स्पर्धेची त्यांच्यावरती आहे. लॉंग ऑफ वरती बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अविनाश या बॉलवरती फक्त सिंगल. एकच्या मदतीने टीमची टोटल 22 नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकाला आतापर्यंत 22 गडी 2 बाद झालेत आतापर्यंत 22. 2 ओव्हरमध्ये 19 होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 सिंगल, 2 विकेट, 3 सिंगल आलेत आणि 2 विकेट मिळालेत. कपिल झोमटेला याच ओव्हरमध्ये 2 ब्रेक थ्रू आपण पाहिले. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहत आहेत साईराज. अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये वेगवान बॉल चपराक लगावण्याचा प्रयत्न हवेत केलेत. कॅच ड्रॉप स्वप्नील कडून बॉलवरती सिंगल इथून मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 23 वरती. 23 ऑन स्कोर कार्ड. चला जे के शेलू टीमचे कॅप्टन आणि स्वर्गीय वासुदेव 11 क्रिकेट संघ अंतर नीडचे कॅप्टन त्वरित दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. यानंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल लिडिंग ब्रेक मध्ये. बोलो तयार. अंतिम षटक पहिलाच बॉल. भव्य स्वागत. मॅच ऑन गेम ऑन. ठोकला षटकार. धन्यवाद 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 धन्यवाद. षटकाराच्या मदतीनं 29 धावा फलकावरती. भव्य स्वागत. आशीर्वाद कालेकर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. लोवर फुल टॉसला लवकर पीक केलं. प्रॉपर रडार मध्ये ज्या बॉल साठी तयार होते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला साईराज आणि हा विध्वंसक फटका. 6च्या साह्याने संघाची धाव संख्या 29 वरती. 29. ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस आहे ऑन साइडला ताबडतोब फटका. नो बॉल पंचानं कॉल केला. बॅकवर्ड स्क्वेअरला पार्लर स्ट्रोक होता. अजून एक बिग हिट. षटकार 2 इन अ रो. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. नो बॉल वरती या 6 धावा टोटल 7 मिळाव्यात. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 वरती. गोलंदाज तयार. फ्री हिट. फुल टॉस आहे. पिक केला लॉंग ऑनला. खेळाडू जज करतात. हातामध्ये सापडला बॉल. थ्रो झाला बॉलर एंडला. वेगवान थ्रो. फ्री हिटच्या बॉलवरती कॅच गॅदर केली. या बॉलवरती सिंगल. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या 37 धावा फलकावर.
37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावा. मॅच ऑन झाली. अंतिम षटकामध्ये 2 बॉल 2 सलग षटकार आले, त्यामध्ये एक नो बॉल या फ्री हिटच्या बॉलवरती सिंगल इथून आले. टीमची टोटल 37. 2 for 37. थोडं फास्ट केला गोलंदाज यार. शॉट एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आला, त्यानंतर लॉंग ऑफ बॅकवर्ड थर्ड कव्हर पॉइंट ठेवण्यात आला. कमी गतीने बॉल खाली राहिला अपेक्षापेक्षा. निर्धाव चेंडूचे सांगता डॉट बॉल. डॉट बॉल इथून आला. निर्धाव चेंडूचे सांगता. टीमची धाव संख्या 37 वरती स्थिरवल्या. अंतिम 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडा शांतता राखा प्लीज डगआउट मध्ये. थँक्यू सो मच. थोडी शांतता राखा प्लीज डगआउट मध्ये. आयोजकांच्या वतीनं सूचना पोहोचते. कॅप्टन रिक्वेस्ट आहे. अंतिम षटकामधील पुढचा बॉल कमी गतीनं बॉल समोर उडवला. लॉंग ऑनला पार्लर स्ट्रोक, आडवा पाटणा स्ट्रोक. या बॉलवरती फक्त सिंगल इथून मिळते. 1च्या मदतीने टीमची टोटल 38 वरती. या ओव्हरमध्ये आता बॉल उर्वरित शिल्लक राहतील ते फक्त 2. 38 38 धावा. सुरुवात तुफानी केली फलंदाज साईराजनं. कदाचित साईराजला कमी स्ट्राईक मिळाली या ओव्हरमध्ये, कारण जे 3 बॉल होते त्यावरती 2 सिंगल आले, एक डॉट देखील आला. अंतिम 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत 38 धावा. आशीर्वाद कालेकर यांना बाद. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर वेगवान बॉल आडवा बॅटनं खेळलं जरूर. एक सिंगल कंप्लीट. थ्रो कुठल्या एंडला होईल ते पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला बॉल. जर कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो झाला असता तर कदाचित साईराज यांची हिंमत झाली नसती दुसऱ्या रनसाठी, परंतु विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज ही चांगली गोष्ट आहे दामणी टीमसाठी, कारण साईराज शेवट गोड करेल का या पहिल्या सत्राचा. टोटल जाऊन पोहोचले 100 मदतीने 39. धन्यवाद. थँक्यू. जेके शेलू टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी उपस्थित राहा. जेके शेलू टीमचे कॅप्टन. ग्राउंड मध्ये लाईन्समॅनची गरज आहे. बघा पंच कॉल करतायत. चला लगेचच फक्की घेऊन मैदानाच्या आतमध्ये लाईन आखण्यासाठी जा. टीमची धावसंख्या पहिल्या सत्राचा डाव इथून आटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 39 धावा फलकावरती विजयासाठी 40 या धावसंख्येचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण त्वरित टॉस साठी या. 39 धावा फलकावरती 40चा टार्गेट. या धावा चेस होतील की डिफेंड होतील या करूयात कॉमेंट बॉक्स मध्ये बदल. आणि या पण लगेचच अजय कोणचं टर्न आहे या तर लगेच कॉमेंट बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. या पण ऐकूयात अजयजी डायरे सर यांचा आवाज. थँक्यू. जरीमारी धामणी विपक्ष अग्रेसेना बडवल या 2 टीम मध्ये मॅच आपण पाहतोय. 40 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय अग्रेसेना बडवल टीमच्या अगेन्स्ट. आजच्या रात्रीमध्ये यशोदीप डिक्सल संघ हा एकमेव संघ ज्याने 61 धावा उभारल्यात. बाकीच्या सर्व मॅच मध्ये आपण लो स्कोर पाहिला. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित हरिश्चंद्र जाधव साहेबांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय वासुदेव वेलेवर क्रिकेट संघ अंतराळ नीड टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जेके शेळू टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. आजच्या रात्रीमधील फ्रेश स्लॉट्स मधील हा 3रा सामना असेल आणि इथे अग्रेसेना बडवल संघ 40 धावा इथून येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने कंप्लीट करले आपल्याला बघायचं. बॅटर तयार होतात. चेंडूची पूर्तता त्यांच्याकडे केली जाईल. स्टेजच्या समोरच फलंदाजांना चेंडू चेक करायचे त्याची बडवल टीमने नोंद घ्या. आणि जरीमारी धामणी टीमला विनंती असेल कॅप्टन आपण लगेचच आपली फिल्डिंग लावून घ्या. आजच्या रात्रीमध्ये जवळपास एक ग्रुपमध्ये आपण पहिल्या 3 मॅच पाहिल्या आणि श्री गणेश क्रिकेट संघ कोळिवली हा संघ मात्र क्वालिफाय मॅच मध्ये जाऊन पोहोचला ग्रुप ए मधून. आणि जो ग्रुप सी च्या मॅचला जी सुरुवात झाली तिथून मात्र डिक्सल संघाने पहिला सामना जिंकलाय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये अग्रेसेना बडवल टीमला 40 धावांचं लक्ष आहे. तर शेळू टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतराळ नीड टीमचे कॅप्टन मनोज जाधव. मनोज आपण थोडी टॉस साठी यावं. तर मी या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय धर्माप्पा शेळके यांना की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करावा. एक चांगली मॅच तुमच्या भेटीला येईल.
स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतराळ नीड विपक्ष JK शेळू संघ. या ठिकाणी कॅप्टन राजू आणि कॅप्टन मनोज दोन्ही टॉस बॉक्स मध्ये येत आहेत आणि चिंतामणी इलेव्हन चषकाचे म्हणजे दुसरी नाईट टुर्नामेंट जी वाकस नगरीमध्ये झाली होती त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय धर्म शेळकेअप्पा यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कॅप्टन राजूचं देखील स्वागत, मनोजचं देखील स्वागत आणि करूया टॉस. तर शेळू टीमचा कॉल असेल छापा आणि टॉस जिंकलाय स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतराळ नीट टीमने. येस धर्मा आपण विनंती केली आपण विराजमान. येस मनोज आपला डिसिजन. येस डिसिजन पेंडिंग आहे. मनोज आपला डिसिजन लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. 4 ओव्हरची मॅच असेल. सो कॅप्टन राजू आणि कॅप्टन मनोज यांच्या दरम्यान टॉस झाला. स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतराळ नीट टीमने टॉस जिंकला आहे. डिसिजन पेंडिंग आहे आणि जाऊया 4 ओव्हर आता 40 धावांचं लक्ष. अग्रिसेना बडवल संघ इथून मॅच किती लवकर फिनिश करेल की जरीमारी धामणी संघ हा सामना जिंकेल बघायचं आहे. जाऊया पहिल्या ओव्हरचा खेळ इथून सुरू होईल आणि जरीमारी धामणी टीमचा पहिला पॉवर प्लेचा गोलंदाजी मार खोलील आणि सलामीची जोडी अग्रिसेना बडवल टीम कडून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतात. एका बाजूला सोपान तर दुसऱ्या बाजूला राजेश. 2 फलंदाज सलामीच्या भूमिकेत. 12th मॅन अतिशय अलर्ट आहेत आणि जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजी वाकसकरांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेची सुरुवात उद्घाटनाच्या वेळी देखील भरपूर सारे फटाके भरपूर सारा फटाक्यांचा आवाज आपण ऐकलात. तर रात्रीचे जवळपास तुम्ही पाहिले ना 1:15 वाजलाय तरी देखील फटाक्यांची आतिषबाजी सुरूच आहे. वाकसकर काही करू शकता. आदरणीय संतोष वयखरे असतील, त्याबरोबर राजेंद्र वयखरे, कैलास वयखरे आणि संपूर्ण सरपंच ग्रुप यांच्या वतीने या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आणि ग्रामस्थ मंडळ वाकस, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस, चिंतामणी इलेव्हन क्रिकेट संघ वाकस यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. तर टॉस इथे संपन्न झालाय. कॅप्टन मनोज आपला डिसिजन आमच्यापर्यंत पुरवतील आणि स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतराळ नीट टीमने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग असेल ती मात्र JK शेळू टीमची. येस कॅप्टन राजू आपल्याला पुढील मॅच मध्ये करायची बॅटिंग. जाऊया पहिल्या ओव्हरचा खेळ इथून सुरू होईल आणि धामणी टीमचा बॉलर तयार आहे. पहिल्या बॉल टाकण्यासाठी गोलंदाज ऋतिक पहिल्या बॉल साठी तयार. समोर बॅटर सोपान, नॉन स्ट्रायकरला राजेश आणि 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची याची नोंद घ्या. धामणी संघ जास्त वेळ घेऊ नका. विशेषतः कॅप्टनलाही सूचना आहे कारण जर तुम्ही 3 ओव्हर 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या नाही तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी 4 खेळाडू ठेवावे लागतील. गोलंदाज तयार. ऋतिकचा पहिलाच बॉल ऑन साइडला केला. 30 सर्कलला भेदण्याचा प्रयत्न होता. इथे चांगली फिल्डिंग आणि पहिली धाव ओपन करत असताना अग्रिसेना बडवल टीमचं धावफलक ओपन झालं. टार्गेट 40 धावांचं म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा हव्यात. अक्षय गडगे मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत. जरूर अक्षय आपल्या टीमसाठी शुभेच्छा देत आहेत. पण इथून आता अग्रिसेना बडवल संघ धामणी टीम पहिल्यांदा आलेत एकमेकांच्या अगेन्स्ट. पहिल्या बॉलवरती पहिली धाव ओपन. गोलंदाज ऋतिक फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करतायत कारण लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे बॅटिंग मध्ये अग्रिसेना बडवल टीमचं. ऋतिक सेकंड बॉल साठी मार्गस्थ होतोय. समोर आता स्ट्राईक रोटेट होती आणि बॅटर स्ट्रायकर एंड वरती येतो मात्र राजेश. यावेळी हाफ ट्रॅकर भरपूर उंची होते आणि त्याला चांगला फटका खेळला. बॉल सीमा पार. अग्रिसेना बडवल टीमचा धमाका पाठवलाय चेंडू चौकारासाठी. 4 धावा. जबरदस्त शॉट होता राजेशच्या बॅटमधून. ऋतिकने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. हाईट देखील चांगली होती आणि परफेक्ट समोर होता चेंडू आणि चांगला एक्झिक्यूट केला तो मात्र राजेशने आणि अग्रिसेना बडवल टीमच्या धावा फलकावरती 2 बॉलमध्ये धावा लागल्यात 5. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये चांगला दरार आहे तो मात्र अग्रिसेना बडवल टीमचा. बऱ्याचशा ट्रॉफी या टीमने जिंकलेल्या आहेत आणि या वर्षीच्या सीझन मध्ये अगदी बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपण या संघाला पाहिलंय. अगदी कर्जत तालुक्याच्या बाहेर देखील आपण बदलापूर नगरीमध्ये जोवेलीची स्पर्धा देखील या संघाने जिंकली. जबरदस्त परफॉर्मन्स या वर्षीच्या सीझन मध्ये आणि इथे विकेट किपरच्या हातामध्ये इथे रनआउटची देखील चान्स. एका मागोमाग एक दुसरी संधी आणि कमावली संधी. बॅटर होईल इथे आउट. सोपान हॅज टू डिपार्ट. पहिला धक्का दिलाय तो मात्र अग्रिसेना बडवल टीमला. गरज नव्हती या धाव्याची. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये होता. त्यानंतर स्ट्रायकर यांचा बॅटर राजेश सेफ राहिला. त्यानंतर सोपानला इथे परतावं लागतं. नाराज जरूर असेल सोपान
कारण चांगली मॅच आणि चांगल्या मॅच मध्ये त्याला राजेशच्या साथीला बॅटिंग करणं देखील तितकंच गरजेचं. आमचे 12th मॅन बडवल टीमचे ऑलराऊंडर आहेत, सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. कदाचित जिथे आम्ही थांबलो तिथे कॉमेंट्री देखील करतील. थँक्यू डीजे. 3 बॉल 5 धावा आहेत. नवीन बॅटर अविनाश मिनमिने खेळपट्टीवरती एंटर होतात. 10 धावा संख्येची सरासरी राखायची अग्रिसेना बडवल टीमला. 3 बॉल मध्ये 5 आल्यात. बॅटर चांगली बॅटिंग करतात राजेश. एक बाउंड्री त्यांच्या बॅटमधून आली आहे ऋतिकच्या अगेन्स्ट. चौथा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पुढे सरसावलेत. फील्ड होईल तोपर्यंत मिळेल एकदा. सौरभ होते त्या ठिकाणी. जरी मरी धामणी टीमचे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. टीमला माहिती आहे की इथून आपल्याला 40 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. कारण आधीच्या मॅचेस पाहिल्या ना आपण, पहिल्या 3 मॅच मध्ये 40 पेक्षा अधिक धावा होऊ शकल्या नव्हत्या. इथे मात्र 40 धावांचंच टार्गेट आहे. 10ची सरासरी राखायची आहे. त्यामुळे ऋतिकला इथून चांगली बॉलिंग करणं गरजेचं येणाऱ्या पुढील 2 बॉल मध्ये. या बॉल फटका चांगला आहे अविनाश मिनमिनेच्या बॅटमधून. चेंडू सीमा पार ठोकला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अग्रिसेना बडवल धमाका येतो चौकार. टोटल पोहोचली या 4 धावांनी 10 या अंकावर. ऍव्हरेज जो रिक्वायर्ड रन रेट होता तो राखलाय अग्रिसेना बडवल टीमने. आणि 10 धावा पहिल्या ओव्हरच्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 1 बॉल गोलंदाज ऋतिकचा बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या अविनाश मिनमिनेच्या मैदानाच्या आतमध्ये. मैदानावरती पोहोचल्या त्याने लॉंग स्टॉप रिजनला ठोकलाय चौकार. डगआउट शांत आहे. फक्त आपल्या 2 फलंदाजांच्या बॅटिंगचा आनंद घेतोय. मात्र अग्रिसेना बडवल टीमचे सर्व खेळाडू लास्ट बॉलच्या फेकीकडे. गोलंदाज ऋतिक या वेळेस भरधाव वेगाने चेंडू होता. अविनाश पुढे आले होते, चेंडूला खेळू शकले नाहीत. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झाला समाप्त. रिक्वायर्ड रन रेट 10 धावा केल्या पहिल्या ओव्हर मध्ये आणि 18 बॉल करायचे तिथून 30 धावा. यानंतर देखील एक चांगली मॅच तुमच्या भेटील आहे. ती मात्र स्वर्गीय वासुदेव 11 अंतराळ नीड हरिश्चंद्र जाधव साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ, ज्यांनी टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि जे के शेव टीमला या ठिकाणी कॅप्टन राजू यांच्या नेतृत्वाखाली करायची आहे पुढील सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग. दोन्ही संघ आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहा. इथून 18 बॉल 30 धावांचं टार्गेट आहे. सरपंच ग्रुप चषकाची ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट आपण पाहतो. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये कोणता संघ या ग्रुप मधून क्वालिफाय होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. टॉप 6 मध्ये जाणारा आज एक पहिला संघ आपल्याला मिळणार आहे, ते आपल्याला बघायचं आहे. डिक्सला संघ पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यामध्ये अग्रिसेना बडवल संघ सध्या संघर्ष करतोय. कारण अविनाश मिनमिने आणि राजेशने एक चौकार लगावलाय. म्हणजे अजूनही मॅच 50-50 आहे. जरी मरी धामणी संघ देखील तितक्याच अंतरावरती विजयाच्या आणि तितकंच अंतर गाठायचंय. तर मात्र अग्रिसेना बडवल टीमला 18 बॉल 30 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हरला इथे स्टार्टअप करत असताना गोलंदाज अजय. पहिला बॉल फटका दमदार आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. बॉल हातामध्ये कलेक्शन होईल तोपर्यंत एकच धाव. प्रत्येक ओव्हर 10 धाव संख्या राखायची आणि विजयासाठी लक्ष जे दिलंय जरी मरी धामणी टीमने ते गाठायचं. त्यासाठी प्रयत्न अविनाश मिनमिने आणि राजेश करतोय. चला, जरी मरी धामणी टीमला विनंती असेल की आपण विदिन 5 मिनिट्स आपलं षटक कंप्लीट झालं पाहिजे याकडे विशेष लक्ष द्या. यावेळी अपील मैदानाच्या बॅटर आउट. LBWच्या स्वरूपात फलंदाज अविनाश मिनमिने या ठिकाणी परतीच्या प्रवासाला. महत्वपूर्ण विकेट. सरळ चेंडू होता पायावरती. बॅटचा फेस ओपन करणार तत्पूर्वी चेंडू मात्र शरीर भेदी ठरला आणि विकेट मिळून देतोय मात्र अविनाश मिनमिनेची. आता 16 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 29 धावसंख्येची. फाईट बॅक करतोय. जरी मरी धामणी संघाचा प्रति हल्ला सुरूच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 2 चौकार आले होते, 10 आल्या होत्या, तरी देखील या ओव्हरमध्ये अजयने पहिल्या 2 बॉलवरती शांत ठेवला अग्रिसेना बडवल टीमला आणि विकेट कमावली ती अविनाश मिनमिनेची. दुसरा धक्का होता अविनाशच्या स्वरूपात. आधी सोपान बाद झाले होते, अविनाश परतला आणि आता कपिल झोमटे ताकदवर बॅटर. हा डिटर या टीमचा जो मिडल ऑर्डरला चांगल्या पद्धतीने इनिंगला बॅलन्स करू शकतो, एक मोठमोठे फटके खेळू शकतो, तो अग्रिसेना बडवल टीमचा कपिल झोमटे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. इथून कपिल झोमटेच्या बॅटिंगकडे लक्ष असणार. 1-2 फटके जर बाउंड्री लाईन पार क्लिअर केले
तर मात्र सामन्यामध्ये जे धावा संख्येचं अंतर 29 धावांचं ते मात्र आवाक्यामध्ये येईल आगरी सेना बडवल टीमच्या. बघायचंय कपिल जोमटे स्ट्राईक वरती आहे, नवीन बॅटर आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय जरी मरी धामणी टीमचा अजय टू कपिल थर्ड बॉल वरती. यावेळेला अपील मैदानाच्या आत आणि सापडलेत कपिल देखील त्यांच्या मधोमध. वन मोर विकेट डाऊन, लगातार दुसरी आणि तब्बल विकेट नंबर 3 कपिल देखील इथे बाद. डीजे थँक्यू डीजे. कपिल देखील इथे परतलाय. आता नवीन फलंदाज कपिल बाद झाल्यानंतर मात्र भाई गडगे बऱ्याच दिवसानंतर भाईला आपण बॅटिंग करताना पाहणार होतो आणि जो अशा सिच्युएशन मध्ये उतरलाय जिथे मात्र 15 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. विकेट हार्दिकची संधी गोलंदाज जस्ट इज ऑन हॅट्रिक नाव. भाई गडगेचा फटका शतक दूर आहे. 30 सेकंदाला भेदे चेंडू बाहेर निघाला, शतक पोहोचलेत बॉल पर्यंत, तोपर्यंत एकच धाव. एक धाव 14 बॉल 28 धावांची इथून गरज आहे. आता रिक्वायर्ड रन रेट जे 10च्या सरासरीने होतं ते आता जवळपास 12 पर्यंत पोहोचत आहे. 14 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. डगआउट शांत झालं, प्रेक्षक देखील शांत बसलेत की इथून एखादा फटका अग्री सेना बडवल टीमला विजयाच्या दिशेने पाऊल जरूर टाकून देईल. 5व्या बॉल जय कडून फटका चांगला दमदार पॉवरफुल शॉट, भरपूर उंची, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडली झेल. या ओव्हर मधला तब्बल 3रा धक्का दिला गोलंदाज अजयने आगरी सेना बडवल टीमला आणि तब्बल विकेट बाद झाले तिथे 4 धावा आहेत स्कोर कार्ड वरती 12. थँक्यू डीजे. अंतिम बॉल असणार आहे जयचा. या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या, 3 विकेट इथे बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती पोहोचलाय तो मात्र रोहित. अंतिम चेंडू रोहितच्या बॅटमध्ये फटकावून साईडला, शतरक्षक धावलेत, मिळेल सिंगल. ओव्हर नंबर 2चा खेळ झाला समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तर 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 3, टोटल पोहोचते 13. होणारे चेंडू असणार आहेत 12 आणि विजयासाठी आवश्यकता जुनही 27 धावा संख्येची. सरपंच ग्रुप चषक 2023 कैलास वैखरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि वाकसकरांच्या क्रिकेटचा जो यशाचा आलेख आहे ना तो मात्र आपण पाहिलं की वर्षानुवर्ष वाकसकरांची क्रिकेट मधील कामगिरी ही मात्र दैदिप्यमान राहिली आहे. बऱ्याचशा स्पर्धा वाकसकरांनी जिंकलेल्या आहेत यावर्षी आणि विशेष म्हणजे वाकसकरांचं प्लॅनिंग चांगलं आहे. ज्या पद्धतीने त्यांचे जुने जाणचे खेळाडू अगदी धर्माप्पा शेळके असतील, अनंत दळवी साहेब असतील, एक जुने क्रिकेटर संतोष वैखरे असतील, तदनंतर ज्यावेळी नवीन नवीन खेळाडू येत गेले, जसं जसं पिढी बदलते ना असं म्हणतात की प्रत्येक 10 वर्षांनी एक नवीन जनरेशन पुढे येते आणि त्या जनरेशनला प्रमोट करण्याचं काम हे वाकसकर नेहमीच करतात. अगदी राजेंद्र वैखरे टीम मध्ये आहेत, मंगेश वैखरे असतील, कैलास वैखरे असतील, अनिल दलवी असतील, विजय खांबाले असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत. पण आता नवीन पिढीला देखील त्यांनी संधी दिली. म्हणजे यावर्षी आपण पाहिलं विवेक विष्णू वैखरे असतील, ऋतिक योगेश दळवी असतील, त्याचबरोबर तेजस असतील, अशा नवीन खेळाडूंना त्यांनी टीम मध्ये संधी दिली आणि त्यांची कामगिरी देखील तितकी चांगली राहिली. म्हणून वाकसकर नेहमी सक्सेसफुल ठरतात. त्यांना माहिती आहे की आपल्याला आणि या वेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. महत्वाची मॅच अग्री सेना बडवल टीम साठी इथून लक्ष गाठणं गरजेचं आहे
कारण सामना आता 11 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आदरणीय संतोष शेठ वैखरे, नवीनच साहेबांना पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक या पदावरती कार्यरत झाले आदरणीय संतोष शेठ वैखरे, आणि साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि साहेबांचं स्वप्न आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये भव्य दिव्य स्पर्धा आणि हा मोठा फटका मैदानाच्या बाहेर जाईल का? पाठवलाय चेंडू षटकारा बाहेर, रोहितच्या बॅटमधून हिटमॅन रोहित अग्रिसेना बडवल टीमचा ठोकतो षटकार. मॅच आता बनतीये 10 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 19 धावा संख्येची. आदरणीय संतोष वैखरे, धर्माप्पा शेळके यांच्यासोबत चर्चा करत असतात. दोन्ही मोठे आयोजक आहेत आणि चर्चा करतायत की हा मोठा फटका अग्रिसेना बडवल टीमला आता विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? 10 बॉल करायचे ते 19. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. रोहित मैदानाच्या आतमध्ये, सोपान बाद झाला, राजेश बाद झाला, विनाश मिनमिने बाद झाला, कपिल झोमटे बाद झाला आणि 4 फलंदाज गमावल्यानंतर डगआउट शांत होतं. जरीमरी धामणी संघाची पकड होती या मॅचवर आणि त्या जरीमरी धामणी टीमच्या गोलंदाज दवेश वरती हल्ला चढवलाय तो मात्र रोहित या फलंदाजाने. 3 बॉल मध्ये 9 धावा, नॉट आउट बॅटिंग करत होतो मात्र रोहित. गेम चेंजिंग मोमेंट. यावेळी चेंडू समोर होता, गोलंदाज दवेश इथे डॉट बॉल, थोडासा विसावा जरूर दिला जरीमरी धामणी टीमच्या सपोर्टरला आणि इथून 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावा संख्येची. जबरदस्त मॅच, दोन्ही बाजूने सामना सध्या तरी 50-50 आणि 50-50% मधून आता मॅच कोणता संघ विनिंग मोमेंट मध्ये कन्वर्ट करेल. फटका यावेळी हवेत आहे, विकेटची संधी आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, आले डाऊन दी बॉल, कॅच इथे ड्रॉप, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि फील्ड होईल तोपर्यंत 1-2 तिसरा धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. टाळा होऊन जाऊ द्या या बॅटिंगसाठी, रोहितच्या बॅटिंगसाठी टाळा वाजला पाहिजे. 3 धावाले आता करायचे 8 चेंडू मध्ये 16. अजूनही प्रत्येक बॉल मागे 2 धावांचं समीकरण हे मात्र कंटिन्यू आहे. 8 बॉल 16 धावांची गरज. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 3, विकेट गमावले होते 3, पण त्यानंतर मात्र हिटमॅन रोहितने अग्रिसेना बडवल टीमला मॅच मध्ये कमबॅक करून दिला आणि आता 8 बॉल 16 धावांची गरज आहे. आता रोहित जशी बॅटिंग करतोय ना, भाई गडगेला देखील तशी साथ दिली पाहिजे, कारण इथून जर दोघांची पार्टनरशिप आणि भागीदारी जर अशाच पद्धतीने सुरू राहिली तर अग्रिसेना बडवल टीमसाठी विजय तितकासा कठीण नाहीये. 8 बॉल 16 धावांची गरज. यावेळी थोडासा गती कमी केला होता चेंडू दवेशने, यावेळेस चांगला चेंडू हाताळला भाई गडगे. त्याला माहिती आहे की रोहित नॉनस्ट्रायकर एंड वरती आहे, स्ट्राईक पासून दूर आहे आणि भाई गडगेला संधी आहे इथून आपल्या टीमसाठी काहीतरी करण्याची, कारण हा मोमेंट येण्यासाठी तुम्हाला पुढील स्पर्धेची वाट पाहावी लागेल, कदाचित पुढील मॅचची वाट पाहावी आणि भाई गडगेला आपल्या टीमसाठी ठोकायचा एखादा तरी मोठा फटका. रोहित कनोजे आणि रोशन माली यांच्यातर्फे रोहित जामगेरेला षटकार मारला, त्याला 500 रुपये. तर इथून डॉट बॉल आलाय. सामना आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज होती मात्र 16 धावा संख्येचा आणि रोहितने जो षटकार ठोकला त्या षटकारासाठी रोहित कनोजे आणि रोशन माळी या दोघांकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे आणि रोहित कनोजे आणि रोशन माळी यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले, पण इथून मॅच फिनिश करायची आहे ती मात्र रोहितला, कारण 6 बॉल आणि विजयासाठी आता 16 धावा संख्येची गरज आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष वैखरे, अगदी उद्घाटनापासून साहेबांना आम्ही या मंचावरती पाहतो. सर्व पाहुण्यांचा स्वागत समारंभ, प्रत्येकाचा सन्मान आदरणीय संतोष वैखरे यांच्या शुभ हस्ते आणि साहेब पहिल्या उद्घाटनीय सामन्यापासून अगदी रात्रीचा 1 वाजून गेला. साहेब अतिशय उत्सुकतेने हे सर्व सामने पाहतात आणि त्यांना माहिती आहे आयोजक म्हटलं ना तर रात्रीची झोप नाही. संदीप गायकवाड सरांना देखील माहिती आहे की आयोजक म्हटलं तर अगदी पहाटे 5 वाजेपर्यंत किंवा सकाळचे 7 जरी वाजले तरी मात्र आदरणीय संतोष वैखरे इथून पुढे 4ही रात्र साहेब या मंचावरती असणार. त्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. तर 6 बॉल 16ची गरज. सौरभ गोलंदाजी मार्क वरती आला. जरी मरी धामणी संघ की अग्रिसेना बडवल बघायचं येणाऱ्या 6 बॉल मध्ये सामना अगदी दोन्ही टीमच्या बाजूने. आता सध्याचा जी ताकदवान बाजू 2 डॉट बॉलने, जसं कालचा सामना आपण पाहिला ना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट, अक्षर 2 डॉट बॉल डेव्हिड खेळला होता
आणि तदनंतर मात्र तसाच मोमेंट सध्या अग्रेसेना बडवळ टीमसाठी आहे. पण इथून रोहित मध्ये ती कॅपॅसिटी आहे सामना फिनिश करण्याची आणि रोहित साठी कॅश प्राइज आहे. जर मॅच फिनिश केली तर आणखी कॅश प्राइज येईल. ते मात्र रोशन माळी आणि रोहित कनोज यांच्याकडून 6 बॉल 16ची गरज. पहिला बॉल रोहितचा फटका क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पोहोचलाय स्टँड मध्ये पाठवलाय रोहितने चौकारासाठी 4 धावा. जबरदस्त टोलेबाजी रोहितची. अग्रिसेना बडवळ टीमचा जो धमाका बॅटिंगच्या माध्यमातून रोहितच्या माध्यमातून आलाय चौकार. 5 चेंडू आता करायचं तिथून 12 धावा. रोहितचा फटका हवेत आणि कॅच इथे ड्रॉप. अगदी सहजपणे झेल घेण्याचा प्रयत्न. रोहितला जीवन दान. मॅच मध्ये पुन्हा रोहितला संधी आहे अग्रिसेना बडवळ टीम साठी हिरो बनण्याची. 4 बॉल आता 12ची गरज आहे. ठरवलं तर रोहित 2च षटकारामध्ये मॅचला फिनिश करेल. 4 बॉल 12ची गरज. 2 फटके फक्त बाउंड्री लाईन पार न्यायचे. ताकदीने युक्तीने आणि त्याचबरोबर शक्तीने हा सामना अग्रिसेना बडवळ टीम साठी जिंकून द्यायचा. समोर गोलंदाज सौरभ झरीमारी धामणी टीम साठी धावा थांबवण्यासाठी एफर्ट लावतोय. 4 बॉल 12ची गरज. या वेळेस फटका रोहितच्या बॅटमध्ये अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. बॉल कलेक्ट झाला. फेकी होतीये नॉर्साकर एनला आणि बाटर इथून आउट. भाईला इथे परतावं लागेल. धाव मिळेल 1. मॅच इथून 3 बॉल आणि 11 धावा संख्येची गरज आहे. एफर्ट लावतोय तो मात्र रोहित. नवीन बॅटर हेमंत मैदानाच्या आतमध्ये एंटर करतो. O2 थँक्यू डीजे. 3 बॉल आणि 11 धावा संख्येची गरज अग्रिसेना बडवळ टीमला. यावेळेस रोहितचा फटका आकाशाची उंची आणि इथे कॅच कलेक्ट होऊ शकलेली नाहीये आणि 2 धावा. रोहित स्ट्राईक वरती पोहोचला. अजूनही अग्रिसेना बडवळ टीमची विजयाची जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती. 2 बॉल 9 धावांची गरज. 2 बॉल 9. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 बॉल 9 म्हणजे या मॅच मधील मॅच डिसाइड करणारा महत्वपूर्ण चेंडू गोलंदाज सौरभचा. 2 बॉल 9 आणि रोहित साठी सौरभचा चेंडू आलाय डॉट आणि आता विजय 1 बॉल 9 धावा संख्येच्या अंतरावरती. जबरदस्त फाईट दिली ती मध्ये रोहितने. अगदी रोहितच्या बॅट मधून जवळपास 17 धावा आल्या. पण आता 1 बॉल 9ची गरज आहे. एखादा अजुबा एखादा खराब बॉल अग्रिसेना बडवळ टीमला मॅच मध्ये घेऊन येईल. 1 बॉल 9ची गरज आहे. गोलंदाज सौरभ समोर बॅटर हिटमॅन रोहित. शेवटचा बॉल आणि 30 यार्ड सर्कलच्या खेळाडूच्या वरून पाठवलाय. सामन्यापासून विजयापासून दूर राहिलाय तो मात्र अग्रिसेना बडवळ संघ आणि विजय संपादन केला तो मात्र झरीमारी धामणी टीमने. अभिनंदन टीम धामणी. आणि रोहित साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहित रोशन माळी आणि रोहित कनोजे यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी यावं. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच झरीमारी धामणी संघाचा ज्याने दुसरं षटक टाकत असताना 3 धावा खर्च केला आणि 3 विकेट महत्वपूर्ण षटक राहिले तो अजय ठरलाय.